आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। मंगेश वायाळ, अभय शिंगणे अशी आरोपींची नाव आहेत। या दोघांनी शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती। धमकीचा ईमेल त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याला पाठवला होता आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करून या दोघांना आता अटक केली आहे। हे दोघेही बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी असून त्यांना मुंबईत आता आणण्यात येणार आहे। तर धमक्यांना मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता दिली आहे। खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या। म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले, मी डान्स बार बंद केले त्या काळात। त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले, परंतु मी कधी घाबरलो नाही। गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या, परंतु त्यांच्या धमक्यांना मी कधीच भीक घातली नाही।